मित्रहो, महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. या मुख्यमंत्र्यांमध्ये शरद पवार असतील किंवा स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, मनोहर जोशी असतील आणि मग आत्ता देवेंद्र फडणवीस यांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे कमालीचे हुशार, संयमी आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची तयारी असलेले असे मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांचा उल्लेख आवर्जून करू शकतो किंवा तसा त्यांचा उल्लेख अनेकांनी केलेला आहे. पण याच देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी विधानसभेमध्ये एक भाषण केलं. ते भाषण किंवा ते निवेदन हे मुंबई पुणे मिसिंग लिंकवर जी दुर्घटना झाली त्या संदर्भातलं ते वक्तव्य होतं. आणि त्यानंतर जे काही मुख्यमंत्री या भाषणामध्ये बोलून गेले, संपूर्ण जगभरातून देवेंद्र फडणवीसांवर प्रचंड टीका होते. आणि ही टीका इतकी कमालीची आहे की देवेंद्र फडणवीस जे तुम्हा आम्हाला माहिती आहेत, सुशिक्षित, सुज्ञ, सुसंस्कृत, सभ्य, ते देवेंद्र फडणवीस हे महायुतीतल्या काही घटक पक्षांमध्ये असलेल्या गुंडापुंडांमुळे बिघडलेत की ते सत्तेच्या अहंकारामुळे बिघडलेत, असा प्रश्न कुणालाही पडावा असंच हे देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य होतं. तशीच त्यांची देहबोली होती. काय आहे हा सगळा मामला, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, आपण थेट, अचूक, बोल्ड, बिनधास्तपणे व्यक्त होतो. याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ना आपला कोणी मित्र आहे ना आपला कोणी शत्रू आहे. त्यामुळे काल जर एखाद्याने चूक केली असेल तर आज त्याच्यावरती प्रहार करायचा किंवा जर एखाद्याने काहीतरी खूप कौतुकास्पद कामगिरी केली असेल तर त्याची तोंड भरून स्तुती करायची, या एका सोप्या तत्वाने आपण काम करत असतो. पण हे सगळं तुम्हाला का सांगावं लागतंय? कारण हा व्हिडिओ आल्यानंतर देवेंद्र फडणवीस ज्यांना ज्यांना आवडतात ते सगळे कदाचित माझ्यावर तुटून पडतील. कदाचित माझाही समाचार घेतील, टाइम महाराष्ट्राचाही समाचार घेतील. पण एक गोष्ट इथे आवर्जून मांडायला हवी की देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुज्ञ, संयमी किंवा सुशिक्षित आणि ज्याला आपण समतोल असा नेता म्हणतो, त्या देवेंद्र फडणवीसांचा तोल गेलाय का? त्यांचा संयम ढळलाय का? आणि हे नेमकं का झालंय असा प्रश्न कुणालाही पडेल अशी परिस्थिती आणि वक्तव्य हे देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी केलेलं आहे. मित्र हो, इंग्रजीत एक वाक्य आहे, पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. या विधानाचा जर आपण मराठी अनुवाद करायचा म्हटला तर सत्ता तुम्हाला भ्रष्ट करते आणि निर्विवाद सत्ता ही तुम्हाला निर्विवाद भ्रष्ट करते किंवा सर्वोच्च भ्रष्ट करते, असं जरी म्हटलं तरी ते चालणार आहे. या सगळ्याचं कारण काय? तर 6 मार्चला मुंबई पुणे महामार्गावर एक संरक्षक भिंत कोसळली आणि मग तिथे दरड कोसळली. तिथे खूप मोठा अपघात होता होता राहिला. हा अपघात होता होता राहिला, ही घटना किंवा दुर्घटना ज्या नवी मुंबईतील तरुणांनी पाहिली त्यांनीच इथे धोक्याच्या सूचनेचं बटनही दाबलं. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ती सगळी दुर्घटना कैद केली आणि त्यानंतर गदारोळ सुरू झाला. हा गदारोळ का झाला? कारण हा मिसिंग लिंक जो आहे हा बनवण्यासाठी साधारण 7,000 कोटी रुपये खर्च झाले. जगभरातल्या 7 देशांमधल्या तंत्रज्ञांनी एकत्र येत या मिसिंग लिंकच्या निर्मितीसाठी आपापल्या परीनं जे करायचं होतं ते केलेलं होतं. हा मिसिंग लिंक होऊ शकत नाही संरक्षणाच्या दृष्टीने किंवा सुरक्षेच्या दृष्टीने. हा मिसिंग लिंक होणं योग्य नाही, अशा पद्धतीचा शेरा तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे 2013ला मुख्यमंत्री कोण होतं? पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी या संदर्भातला शेरा मारून ही फाईल बंद केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस झाले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने 2017 मध्ये या मिसिंग लिंकला मान्यता दिली. 2019 पासून याचं काम सुरू झालं आणि 1 मेला याचं उद्घाटन झालं, 1 मे 2026ला. आणि 6 जुलै 2026ला म्हणजे अवघ्या 9 आठवड्यामध्ये इथे इतकी मोठी दुर्घटना घडली की याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होईल अशी स्थिती स्वाभाविकच.
या मिसिंग लिंकवर 2 खड्डे पडले होते. या 2 खड्ड्यांची छायाचित्र सोशल मीडियावर आल्यानंतर आणि त्यावरून टीका सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की पावसाच्या आधी अशा पद्धतीचे खड्डे पडणं हे या रस्त्याच्या टेस्टिंगसाठीचं एक महत्त्वाचं पाऊल समजू शकतो किंवा त्यानंतर जो याच्यावरती एक थर टाकला जाणार आहे डांबराचा किंवा त्या संपूर्ण सध्या रस्त्याची जी डागडुजी केली जाणार आहे त्यामुळे या 2 खड्ड्यांची चिंता करण्याचं काही कारण नाही. चला आता हे सगळं लोकांनी तोपर्यंत सहन केलं कारण खड्डे 2च होते. एरवी खड्ड्यात गेलेला महाराष्ट्र दिवसभर अनुभवणाऱ्या मराठी माणसाला आणि मराठी जनांना हे काही फारसं नवं नाहीये. पण झालं असं की या मिसिंग लिंकच्या संदर्भातल्या दुर्घटनेच्या बाबतीमध्ये जेव्हा निवेदन करण्याची वेळ आली विधानसभेमध्ये त्यावेळेला मात्र मुख्यमंत्र्यांचा तोल गेला हेच त्याचं वर्णन करावं लागेल. हे मी नाही म्हणत आहे, हे तुम्ही स्वतः याची देही याची डोळा तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल की मुख्यमंत्र्यांचा तोल गेला की नाही. 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. आता आपण पाहिलं की मुख्यमंत्री कसे विधान भवनामध्ये व्यक्त झाले. खरं तर विरोधकांना किंवा समाज माध्यमांवर जे लोक व्यक्त होत असतात त्यांना भाडे के टट्टू म्हणणं किंवा महाराष्ट्राचा अपमान केला तर एकेकाला बघून घेऊ, ही भाषा संजय गायकवाडांच्या तोंडी शोभू शकते किंवा ही भाषा इतर जे काही नेते आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला यत्किंचितही आदर वाटू नये असे रमेश सुकऱ्या छाप जे काही नेते वावरत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या तोंडी ही भाषा शोभू शकते. शिवराळ भाषा किंवा विरोधकांना किंवा आपल्यावर टीका करणाऱ्यांना अत्यंत खालच्या पद्धतीत जाऊन बोलणं हे काही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचं काम नाही. आता तुम्ही म्हणाल की मग त्यांना राग येत नाही का? तर मित्रहो, देवेंद्र फडणवीस आज ज्या उंचीवर आहेत त्या उंचीवर ते जाण्यामागचं कारण ते सुसंस्कृत आहेत, ते सुज्ञ आहेत, ते सुशिक्षित आहेत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयमी आहेत. या एकाच गोष्टीमुळे देवेंद्र फडणवीस किंवा या काही गोष्टींमुळेच देवेंद्र फडणवीस आज देवेंद्र फडणवीस आहेत. आज ज्या वेळेला संपूर्ण राज्यभरात आणि देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांचा पर्याय म्हणून जर एखाद्या नेत्याचा विचार होत असेल किंवा त्याबद्दल जर बोललं जात असेल, छापून येत असेल, चर्चा होत असेल आणि तो नेता एकेकाला बघून घेऊ, भाडे के टट्टू समाज माध्यमांवर आहेत असं म्हणणं हे खरंच देवेंद्र फडणवीसांना शोभा देत नाही. याचे अत्यंत जोरदार पडसाद सगळीकडेच उमटले, समाज माध्यमांवर उमटले, देश विदेशात उमटले. याचं कारण काय? तर याचं कारण देवेंद्र फडणवीस यांना असलेलं समाज माध्यमांवरचं फॅन फॉलोविंग. जे काही समर्थक, जे काही लोक चाहते देवेंद्र फडणवीसांवर प्रेम करतात ते सगळे निराश झाले असतील. याचं कारण मी देवेंद्र फडणवीस यांचा मित्र असल्याचा दावा करत नाही. मी देवेंद्र फडणवीस यांच्या टीम देवेंद्रचा मेंबरही नाही किंवा फौजे देवेंद्रचा सदस्यही नाही. पण देवेंद्र फडणवीस या माणसाकडून खूप साऱ्या गोष्टी पत्रकारांनी, आमदारांनी, नगरसेवकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिकण्यासारख्या आहेत. त्या काय तर एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करणं, त्या गोष्टीवर व्यक्त होण्याआधी त्याचा चारी बाजूनं विचार करणं, मोजकं बोलणं आणि सभ्यतेनं वागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच सभ्यतेची आणि सुसंस्कृततेची देहबोली घेऊन जगणं हे देवेंद्र फडणवीसांनी गेल्या
आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत म्हणजे ते जवळपास जे काही एक अडीच दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात वावरतायत ते जर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना मोठं करण्यामध्ये जर महत्त्वाच्या ठरल्या आहेत, त्याच देवेंद्र फडणवीसांनी आज ज्या पद्धतीचं वक्तव्य करत स्वतःवरती ही वेळ का ओढवून घेतली हेच काही समजेनासं झालेलं. आणि त्यामुळे मग देवेंद्र फडणवीसांचे जे काही इतर पक्षांमध्ये मित्र आहेत, उदाहरणार्थ राज ठाकरेंनी त्यांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्राच्या बरोबरीने राज ठाकरे यांनी आज रेल्वे कामगार सेनेचा जो वर्धापन दिन होता त्यामध्ये भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्या याच अहंकारावर बोट ठेवलेलं आहे. काय म्हणतायत राज ठाकरे ते आपण बघूया. की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. बरं झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. आता आपण पाहिलं राज ठाकरे हे कमालीचे व्यथित झाले. त्या राज ठाकरे यांचं व्यथित होणं राजकीय असू शकतं, पण राज ठाकरे यांच्याप्रमाणे अगदी साता समुद्रापलीकडच्या सुद्धा मराठी माणसांनी देवेंद्र फडणवीसांच्या या वागण्यावर किंवा या बोलण्यावर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. मग अंजली दमानिया असो, देशातल्या किंवा बाहेरून व्यक्त होणारे म्हणजे इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया किंवा दुबईसारख्या आखाती देशांमधून व्यक्त होणारी जी मराठी माणसं आहेत ती सगळी फडणवीसांमुळे दुःखी झालेली आहेत. आणि फडणवीसांच्या आता यातलं एक काय होतं की समजा हे जे काही काम बिघडलं, कंत्राटदारांनी जो काही याच्यामध्ये घोळ केला, भ्रष्टाचार झाला, देवेंद्र फडणवीसांची एक जबाबदारी होती की राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, पालक म्हणून या सगळ्यावरती संयमानं व्यक्त होण्याची, कुठे भ्रष्टाचार झाला याची चौकशी लावण्याची किंवा तपासणी करण्याची. पण त्या उलट देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत की एकेकाला बघून घेईनची भाषा देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकात नाहीये. पण मग ती का आली आहे? तर याची दोन कारणं मला जाणवतात. ती एक म्हणजे की राज्याचं मुख्यमंत्रीपद हे कुणालाही हवंसं वाटतं. आणि स्वर्गीय मनोहर जोशींना एकदा मी विचारलं की तुम्हाला लोकसभेचा अध्यक्ष म्हणून काम करताना आनंद झाला की राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना आनंद झाला? त्यावर त्यांचं उत्तर होतं की राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला जितका आनंद, सुख आणि समाधान मिळालं तितकं मला लोकसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीत नाही मिळालं. स्वर्गीय मनोहर जोशी यांचा हा जो प्रामाणिकपणा होता त्यांच्या अंगचा तो त्यांनी व्यक्त केला. आणि हे खरंही आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अत्यंत प्रतिष्ठा ही आपल्याकडे मिळत असते, अमर्याद सत्ता त्यांच्या हाती असते. पण हे सगळं असताना जेव्हा त्यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीबद्दल, स्पर्धेबद्दल चर्चा होते त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस व्यथित झाले असतील. कारण या पदावर आधीच अमित शहा यांना विराजमान होण्याचं स्वप्न पडतंय, त्यांना तसं दिसतंय आणि त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. आता फडणवीस आणि अमित शहा यांच्यामधल्या संबंधांवर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही बोलायचं नाहीये. पण मग अशा परिस्थितीमध्ये मग शिवराज सिंग चौहान असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, योगी आदित्यनाथ असतील, यांच्यावरती एक दडपण येणं आपण समजू शकतो. कारण ते दुसऱ्या फळीत काम करतायत, वाटचाल करतायत, तयारी करतायत सर्वोच्च पदी पोहोचण्याची. आणि मग अशा वेळेला माध्यमांचा रेटा, समर्थकांना वाटणं किंवा मग सगळीकडून चारी बाजूने हेच आता पंतप्रधान होणार याचं एक दडपण येणं स्वाभाविक असू शकतं. आणि मग त्यातून हा तोल गेला का? कारण अशाच पद्धतीत देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते अनेकांचा तिरस्कार करत होते, दुस्वास करत होते, दुर्लक्ष करत होते आणि आपला आला दिवस ह्या एखाद्या वर्षासारखा ढकलत होते. कारण वर्षामध्ये प्रत्यक्षात एकनाथ शिंदे बसलेले होते. आता एकनाथ शिंदे हे सुद्धा पॅनिक झालेले आहेत.
कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांना मुख्यमंत्रीपदी आपण असावं असं वाटतंय, कारण निवडणुका त्यांच्या चेहऱ्यावर जिंकल्या असं त्यांचं आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. पण मग या सगळ्या गोष्टींमुळे हे दोन्ही नेते कमालीचे चिडचिडे झालेत का? कमालीचे असंयमी झालेत का? कारण या दोघांकडेही असलेला संयम हा पराकोटीचा आहे. मग अशा वेळेला हा संयम का ढळला गेला? कारण बघा, या रमेश चुकऱ्या म्हात्रे नावाच्या एका नफ्फड नगरसेवकाने डॉक्टरांना मारहाण केली, महिला डॉक्टरांना पण मारहाण केली, आणि त्यावरती शिवसेनेचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे हे व्यक्तही होऊ शकले नाहीत. इतका त्यांचा नाईलाज झालाय, इतकं त्यांच्यावर दडपण आलंय का? एका फडतूस नगरसेवकाने केलेल्या मारहाणीवर जर इतका मोठा नेता, राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बसलेला नेता जर व्यक्त होत नसेल तर त्याला काय म्हणायचं? संयम ढळण्याचं किंवा आपण काहीतरी चूक करू असं वाटून दडपण येण्याचं सुद्धा हे एक वेगळं माध्यम आहे किंवा एक वेगळी पद्धत आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खरं तर जे काही घडलेलं आहे ते चुकीचंच होतं. त्यांनी खरं तर या सगळ्या प्रकाराची चौकशी लावायला हवी होती. त्यांनी या संदर्भामध्ये कोण ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराची, अधिकाऱ्यांची या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं होतं. कारण राज्यातल्या जनतेच्या करातून गेलेल्या 7,000 कोटी रुपयांच्या खर्चानंतर जर या मिसिंग लिंकवरून जाणारे मुंबईकर, पुणेकर सुरक्षित नसतील तर ती पालक म्हणून कोणाची जबाबदारी आहे? देवेंद्र फडणवीसांचीच आहे. कारण त्यांनी स्वतःला, म्हणजे त्यांनी नाही पण त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या इतर सगळ्या देवेंद्र ब्रिगेडने, फौजे देवेंद्रने किंवा त्यांच्यासाठी समर्पित असलेल्या काही वेबसाईटने त्यांना इन्फ्रा मॅन म्हणून उल्लेखायला सुरुवात केली. आणि खरंही आहे, कारण समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आणि एकनाथ शिंदेंच्या कामातून झाला. हीच गोष्ट मिसिंग लिंकच्या बाबतीतही आहे. मग जर ते विधान भवनामध्ये असं म्हणतात की काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी हा नाकारला होता, आम्ही तो केला, त्यामुळे 10 वर्षांनी मिसिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं नाव असेल. देवेंद्रजी, आम्हाला आनंदच आहे की तुमचं दोघांचं नाव अजरामर व्हावं, पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या 12 कोटी 12.5 कोटी जनतेला जर विधान भवनातून, की जिथे कायद्याचं मंदिर म्हणून ज्याला आपण संबोधतो, तिथून जर धमक्या देणं किंवा तिथून जर अत्यंत अहंकारी आणि दर्प आलेल्या देहबोलीतून व्यक्त होणं, हे जर तुम्ही करणार असाल तर मग ते टॉवेलवर आणि बनियनवर बाहेर येऊन एखाद्या वेटरच्या कांशिलात मारणारे संजय गायकवाड काय करतील? त्यांना काही काम आपल्याला शिल्लक ठेवायचे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाने ओवाळून टाकलेले जे सगळे नेते आहेत ते गेल्या 10 वर्षात भाजपमध्ये आले, आणि सभ्य सुसंस्कृत असलेला भाजप हा संगतीने बिघडलाय का? त्या भाजपचे राज्यातले सगळ्यात मोठे नेते देवेंद्र फडणवीस, सगळ्यात करिश्मॅटिक नेते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे या संगतीमुळे बिघडलेत, की अति त्यांच्यावरती समर्थकांचा आणि त्यांच्या स्तुती पाठकांचा होत असलेल्या वर्षावामुळे बिघडलेत? ते ॲब्सोल्युटली पॉवरमध्ये असल्यामुळे बिघडलेत? अमर्याद सत्ता असल्यामुळे बिघडलेत? की आपलं कोणीच काही वाकडं करू शकणार नाही, आता आपण अशा टोकावर आहोत की तिथून आता फक्त आपण आणि जगावरची सत्ता याच्यामुळे ते बिघडलेत? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचीही होणारी चिडचिड वेगवेगळ्या कारणांमुळे आहे. या दोघांकडूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत, पण ते जर स्वतःच्याच स्तुतीसुमनांमध्ये मोहरून जात असतील आणि स्वतःच्या चेलेचपाटांनी केलेल्या भ्रष्टाचारी कारभाराचं विधान भवनातून समर्थन करणार असतील आणि राज्यातील जनतेला किंवा टीका करणाऱ्या टीकाकारांना, प्रश्न विचारणाऱ्या प्रश्नार्थक मंडळींना किंवा प्रश्नकर्त्या मंडळींना जर बघून घेऊची भाषा करणार असतील तर देवेंद्रजी, तुमच्यामधला शांत, संयमी, सुसंस्कृत, सभ्य आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा नेता आणि त्याचं नेतृत्व काल विधान भवनात ओशाळलेलं आम्ही पाहिलं. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या तुम्ही अपेक्षा पूर्ण कराव्यात असा आग्रह तुमच्याकडून इतक्यासाठीच आहे की तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये
जे काही केलेलं आहे, नागपूरसारख्या उपराजधानीतून येऊन बघता बघता दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा तुमचं निशाण, फडणवीसी निशाण फडकवण्यासाठी तुम्ही सज्ज आणि सिद्ध झालात, हे आता देशभरातून बोलू जायला लागलेलं आहे. पण मग त्यासाठी तुम्हाला तोच संयम ठेवायला हवा जो जुन्या देवेंद्र फडणवीसांकडे होता. हे नवे देवेंद्र फडणवीस ना राज ठाकरेंना आवडत आहेत, ना अंजली दमानी यांना आवडत आहेत, ना महाराष्ट्रातल्या चांद्यातल्या एखाद्या चांदेकराला आवडत आहेत, ना सिंधुदुर्ग किंवा गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांद्यातल्या एखाद्या बांदेकराला आवडत आहेत. विचार तुम्हीच करायचा आहे आणि यापुढे महाराष्ट्रातल्या अडल्या नडल्या जनतेला सभ्य आणि सुसंस्कृततेने सुद्धा विकासाकडे तुम्हीच घेऊन जायचं. का कशाची निवड करायची हे तुम्हीच ठरवा. धन्यवाद.